एक चिकन बिर्याणी खा, एक मटन बिर्याणी खा ना, चांगली होय का? मम्मीला पाय दुखतात मम्मीचे, म्हणून मम्मीसाठी खास सौदीवरून औषधं आणि काही खाऊ आलंय. आणि याच्यामध्ये काय त्याला ब्लॉग मध्ये दिसलं का माझा पाय दुखते. ब्लॉगमध्ये बघितलं की मम्मीचा पाय दुखते म्हणून त्यांनी सौदीवरून औषधं पाठवलेत. अंजीर आणि हे खजूर. दे ना पप्पा ना. घ्या पप्पा, काय तुम्ही घ्या. टेस्ट बघू. तर मीच खाणार आहे, तू खाली नाही मला माहिती आहे. हो, फक्त दाखवणार तुला नाव तुझा. काल तुम्ही का तू खातच नाही. तुला किती काय काय वस्तू आणल्यात मी. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स हे आपल्या हक्काच्या आगरी ब्लॉगिंग चॅनलवर. सो संकष्टी आहे आणि म्हणून मग संकष्टी निमित्त आम्हाला हा असा कालचा उरलेला भात तळून द्यायचा प्रयत्न चाललेला आहे. काहीतरी करा ना बाबा, खा एकदाचा. अन्न हे पूर्ण परब्रह्म. अन्न हे पूर्ण परब्रह्म म्हणून तर पूर्ण उपयोग करा आणि पोरांच्या घशात घाला. नाही टाकायचा नसतो. मग तेवढंच बनव ना. तो शिलावर उरलेला मला का तू काय जेवली तू बोललो. आणि आता मम्मीला शिळा भात खात नाही, कारण मम्मीला शिळा भात खायला त्रास होतो. तर मग तो शिळा भात माझ्या आणि पप्पांच्या घशात शिकला जातो. आपण मारू घे. कांदा पण येतो. कांदा भात. सो चला, आज आम्हाला जायचं आहे पार्लर मध्ये. तुम्हाला केसाला का पिगमेंटेशनला मम्मीच्या पाठीत एक मिनिट. इथे हे डाग जास्त दिसत होते, असा इथे असा बुक्की मारल्याचा होता आणि इथे काठीचा वण होता ना. सो हे बघा, ते ट्रीटमेंटने कमी झालंय. 2-3 किती सिटिंग, 3 सिटिंग झाले का? 2 आता 2 झाल्या. 2 तिसरी सिटिंग आहे आणि बराच फरक पडलाय. तर आम्ही तिकडे, आता आपण तिकडेच चाललोय आणि जेवतो ना. हा, आणि काल ना सौदीवरून काही औषधं आणि डेट्स आणि अंजीर आलेत. मी तुम्हाला नंतर दाखवेन. आधी जेवतो, कारण तिकडे आम्हाला लेट झालंय. खरं उतरला भात मस्त सौदीचा पाय दुखते म्हणून ब्लॉग मध्ये लोकांना काळजी पण माझी द्याच माझी मग तिकडे ना ठेवली तर परत चिलीविल्या परत मला दिशी ते जातच दे ना. टाकण्याची नाही, लागल्यावर परत घ्यायची. मग एक मिरची देऊ का? नको मिरची. मी तुम्हाला आल्यावर हे दाखवतो. हे टाकू का? एक उरलेला तो उरलेला नाही, तो पालकच्या वड्या केलेल्या ना. हा, त्यांचा तो उरलेला आहे ना. हा, सगळं उरलेलाच खावायचा नाही. मी क्यूट आहे ना म्हणून वैतागत नाही. वाटलं बघ. चला पटापट जेवण करून घेऊया आणि डायरेक्ट जाऊया आपण 3 वाजता जायचं होतं, 3:30 वाजले. VIP अनुसार लेट आहे. तर चला, आता आम्ही पोचलो इकडे विधी मेकओव्हर मध्ये आणि इकडे मम्मीचा ट्रीटमेंटला सुरुवात झालेली आहे. कोणती ट्रीटमेंट ही? पिगमेंटेशनची ना? पिगमेंटेशनची पिलिंग ट्रीटमेंट आहे. अच्छा, आपले 2 सेक्शन झालेले आहेत. हा ताई, तुम्हाला काय फरक वाटतोय त्याच्यात? हो, खूप फरक पडतो. हातावरचे पण डाग दाखवतो त्यांना. हातावरचे पूर्ण डाग आहे ना, हलके आपले 2 सेक्शन मध्ये कमी झालेले आहेत. हो की नाही? पट्टाचा पट्टा होता. हा, आणि पाठीवरचे सुद्धा. पाठीवरचे बघितलंय मी. हो, आणि चेहऱ्यावरती पण आपले हलके डाग होते ते कमी. इथे होते ना डाग. हा, इथे. आता आपण स्टार्ट केलेलं आहे. चला, इथे मम्मीची ट्रीटमेंट चालू आहे पिगमेंटेशनची आणि याची. सो चला, अजून डार्क सर्कल जातात ते पण. हो, ते पण जातात. मंकी माउथ आहे. मंकी माउथ म्हणजे हा जो मास असतो ना लिपच्या वरती, त्याला मंकी माउथ म्हणतात. कपाळावरचे डाग असतात, गालावरचे डाग असतात, पिगमेंटेशन असतं, ते पण जातात. ते पण जातात. पण तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 सेटिंग घ्यावी लागणार. त्याच्यामध्ये मी तुम्हाला होम केअर देणार, ते तुम्हाला यूज करावं लागणार. तरच तुमचं ते पिगमेंटेशन कमी होतं. ओके.
चला आपण थोडी थोडी प्रोसेस पण तुम्हाला दाखवतो मी. बाकी स्क्रीनवर नंबर दिसतोच आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून बाकी माहिती घेऊ शकता. तर चला मम्मीची ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि ट्रीटमेंट झाल्यावर नाश्त्याची सोय पण झालेली आहे. प्रत्येक वेळेस नाश्ता केल्याशिवाय नाही जात. एकदम गरम गरम वडा. गरम गरम भेटते इथे आणि आम्हाला आवडते इथल्या वडापावची टेस्ट. मस्त ताईने साडी काढली. काय केलं कोणाला करून हवी असेल. काय केलं त्या घडी हा, नवऱ्यांच्या आहे. साड्या wrap केल्या. नवऱ्यांच्या साड्या wrap केलेल्या आहेत. म्हणजे हे नवरीच्या साड्या आहेत, त्यांना आयन केलेल्या आहेत. खूप छान असं. तर कुणाला करून हवं असेल मग आयन म्हणजे काय फक्त इस्त्री केलं असा? हा, आत्ताचं ट्रेंड चालू आहे, खूप छान दिसतं. ही नवरीची साडी आयन केलेली आहे. तर ह्याच्यामुळे ती अशी घडी का तशी का केली? हा, अशी घडी का केली ती? मग तिचं फोल्डिंग केली. ह्याला फोल्डिंग साडी म्हणतात आयनची. अच्छा. लावताना एकदम साधी आणि सोपी वाटते. हा, पण काम खूप अवघड आहे. हा. पण इझिली हा. रॅप करताय. अच्छा, म्हणजे ती फक्त आयन नाही केली, ती सिस्टमॅटिक आयन केलेली आहे. हा. माप घेऊन. नाश्ता करूया आपण. चला नाश्ता करू आता. इकडे मम्मीची ट्रीटमेंट झालेली आहे. कसा वाटतं मी? मस्त वाटते. बराचसा फरक पडला. तिसऱ्या सेटिंग मध्ये अजूनच फरक पडला. आणि बॅकला सुद्धा हे बघा, बॅकला हाताला दाखवा. हे बघा. हाताला सुद्धा दोन्ही साईडला खूप होतं. इथे तर पॅचच होतं. हो, इथे जास्त डार्क होता ना. आणि पाटील दाखवा. इथला पूर्ण हा, खूप एकदम डार्क होतं ना, ते कमी हो. झालं. लाईट झालं ना. हा. चला ही तिसरी सेटिंग ना. परत अजून किती बाकी राहतील? अजून 2 सेटिंग. अजून 2. दोन्ही क्लिअर होईल ना. हो हो. तर चला, तुम्हाला पण जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे विधी मेकओव्हरचा, त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मला आता जसं फरक पडले तसं तुम्हाला पण फरक पडेल. तुम्ही पण या. तुम्हाला कोणाला जर हे झाले असतील डाग पिगमेंटेशन वगैरे. चालेल, चलो बाय बाय. बाय. ताई काय ना काय मस्त नवीन नवीनच घेऊन येतात. ट्रेंड. ना पहिली ट्रीटमेंट माझ्यावरच होते. हा, मग. बरोबर आहे. बरोबर आहे. वयस्कर बायांवर झालेली ती लेट होते. लेट होते. हा, पण ती
एकदम सक्सेसफुल झाली का नाही झाली ते हे कळतं. कळतं त्यांना. कारण ते पोरींच्या पटापट होतात. हा, पटापट. म्हणजे मग तू मान्य करते जो वय जास्त झाला आता असा हा, मग हो तर चला आम्ही आलो आता घरी येता येता आम्ही केंद्रात वळलो. गावात आमच्या नवीन केंद्र झालं आहे आणि आल्या आल्या मम्मीनं डायरेक्ट पिशवी खोलली. म्हणजे माझा पार्सल आहे मी खोली. आई मसाला 2 बिर्याणी मसाला. हो दाखव. चिकन बिर्याणी मसाला आज संकष्टी आहे ना. अंडू गुंडू थंडा पाणी. हे बघा इथे लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता. विक्रांत पाटील ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. सो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. येईल कुठून पार्सल? सौदीच्या का पाकिस्तानच्या? सौदी. प्रोडक्ट ऑफ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान. बिर्याणी मसाला आहे. सो चलो 2 बिर्याणी मसाला आहेत. अहमद फूड्स ना. यो चिकन बिर्याणी यो मटन बिर्याणी मम्मी. 2 आणते. हां हे चिकन बिर्याणीचा एक मटन बिर्याणीचा. 2 तेलाच्या बॉटल. या कानाच्या सह्या नशा विमान लिहिलेल्या काय त्यांनी लिहिले तो आंटी केली आहे. आणि सो हे ओमेगा पेन किलर. हे कुठला अल ताफोल ट्रेडिंग कंपनी. सोल डिस्ट्रीब्युटर इन कतार. अच्छा यो कतारच्या आले. 2 औषधं आलेत मम्मीला. मम्मीचा एक चिकन बिर्याणी खा, एक मटन बिर्याणी खा ना. चांगली होय का? सो मम्मीला पाय दुखतात मम्मीचे म्हणून मम्मीसाठी खास सौदीवरून औषधं आणि काही खाऊ आलंय. आणि याच्यामध्ये काय त्याला ब्लॉग मध्ये दिसलं का माझा पाय दुखते. ब्लॉगमध्ये बघितलं की मम्मीचा पाय दुखते म्हणून त्यांनी सौदीवरून औषधं पाठवलेत. आणि अंजीर आणि हे खजूर. दाखवायचं काय लिहिले. हे कुठला प्रोडक्ट ऑफ KSA म्हणजे काय माहिती. कतार. हे पण कतारचा आहे. अजवा. चलो सौदीवरून पार्सल आलेलं आहे. रशीद. थँक्यू रशीद. कधी माझ्या रूममध्ये होता अंजीर. तुझं पाय दुखते, माझं पाय दुखते ना. ते रात्री पाण्यात भिजवत ठेवायचं 2 अंजीर आणि मग सकाळी तो चावून खायचं. अंजीर किती सप्ते रात्री पाण्यात भिजवत ठेवायचं आणि सकाळी खायचं. ते 4 ठेवा. 2 मला 2 तुम्हाला. 6 ठेवा. तू खाशील तर आहे का नाही पप्पा? तुम्ही सकाळी उठा तेव्हा खाल ना. मी दुपारी उठल्या उखन बघ खोली एक अंजीर दाखव. टेस्ट करतो ना मी. मला आताच खावायला भेटेल. नंतर फोड नाही हो. नंतर तुम्ही कवा फोडाल कवा गपचूप नवरा बायको खाल काय माहिती पण नाही पडून देणार. नवरा बायकोला कळत नाही माहीत पडून द्यायचं. याचं काय ते पार्सल डबा आला तसं काय मला पण दिसलं पण नाही काय. तो वाटणी केली सगळ्यावी. दिदू सोना मी गुड्डू पंकज भाऊ नाही नेला. पंकज भाऊनी तो या कुकीज घेतलं तिथेच फोडला आणि सगळे खाला. गुड्डू दीदी मम्मीला तुला गेलता त्यांच्या हॉटेलला पाकिट हां मम्मीला पाकिट दिलं माझ्या इकडे मला बदाम आलेलं. जे का मला तुम्ही हाजीर तो वजीर. तुम्ही कसं सकाळी खाता ना हाजीर तो वजीर करता बरोबर आहे का नाही? कोणची पप्पा कसं त्यांच्या बघ पहिले. मला साथ नाही देत आम्ही. भेट ना पप्पा ना. घ्या पप्पा काय तुम्ही घ्या. टेस्ट तर बघू. तर मीच खाणार आहे. तू खाली जाईल मला माहिती आहे. हो फक्त दाखवणार तुला नाव तुझा. काल तुम्ही का
तू घासत नाही तुला किती काय काय वस्तू आणल्यात मी तुटला घेतो नाही त्यांच्या बाहेर आला ना. उमरत आहे का? अंजीर ना, अंजीर नोव्हेंबर वेगवेगळा ना. हा नोव्हेंबर वेगळा तो आलं हे दोन तुला आणल्यान, हे दोन किचनमध्ये ना, तो आपल्याला तिघांना.